गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. सध्या ते माननीय रवी माने आमचे मित्र आणि वस्त्रोद्योग महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय अशोकरावजी स्वामी, सन्माननीय माजी नगराध्यक्ष आणि आमचे मित्र इंदूरावजी शेळके, भारतीय जनता पक्षाचे इचलकरंजी शहराचे अध्यक्ष माननीय अमृत मामा, कामगार चळवळीतले ज्येष्ठ नेते मिश्रीलालजी जाजू साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, भारतीय जनता पक्षाचे पुढारी प्रसादजी खोबरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व इचलकरंजीतील ज्येष्ठ नेते आणि आमचे मित्र विठ्ठलराव चोपडे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ॲडव्होकेट अनिल डाळ्यांच्या बरोबर काम करणारे संजय गांधी निराधार योजनेतले सर्व सन्माननीय सदस्य बंधू भगिनी, मंचकावर उपस्थित असलेले सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजे. दोनराम तुमचं घेतो म्हणजे सगळ्यांची आली. एक ज्येष्ठ नेत्याचं घेतलं की सगळे पोटात आले असं समजायचं. सगळे सन्माननीय मान्यवर, सगळे लाभार्थी बंधू भगिनी, पत्रकार मित्र, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सगळे लोक, सन्माननीय सगळ्या उपस्थित बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतोय. उद्याच्या 19 तारखेला रक्षा पौर्णिमेच्या निमित्तानं सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना जाहीर केली आणि प्रत्यक्षामध्ये त्याचा लाभ 2 महिन्याचा 1500 रुपये, याप्रमाणे 3000 रुपये सगळ्या माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे जमा करून त्यांना राखी पौर्णिमेची भेट देण्याचा कार्यक्रम केला. तो आज ऑनलाईन परत आज कार्यक्रम आहे, त्यासाठी माननीय खासदार साहेब गेले. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सन्माननीय दोन्हीही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी मंत्री, आमचे पालकमंत्री आहेत ते, या खात्याचेही मंत्री आहेत ते, या सगळ्या मंत्रिमंडळाला मनापासून धन्यवाद देतो आहे, त्यांचा आभार मानतो आहे, त्यांचं कौतुक करतो आहे. आणि तुम्हाही सगळ्या माता भगिनींना, ज्येष्ठांना, तुमचे आज इथे 2100 जवळपास लोकांचे आज कर्ज तुमचे अनुदान मंजूर करण्याच्या संबंधीचं काम वेगवेगळ्या योजनेतनं झालं आणि संजय गांधी निराधार योजनेतनं आज आणखी 2100 लाभार्थी इचलकरंजीमध्ये वाढले. जवळपास 28,900 लाभार्थी इचलकरंजीमध्ये आहेत. दर महिन्याला 3 कोटी रुपयाचं अनुदान आपण इचलकरंजीला देतोय. आता ह्यात हे 2100 आणि येणारे 2,500 असे 4600 लोकांना परत अनुदान आपण देणार आहोत. त्यात आणखी 1 कोटी रुपये महिन्याचं अनुदान वाढेल. म्हणजे दर महिन्याला 4 कोटी, वर्षाला 48 कोटी रुपयाचं अनुदान इचलकरंजीच्या संजय गांधी निराधार योजना आणि इतर वेगवेगळ्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना असेल किंवा राष्ट्रीय अपंग योजना असेल, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना असेल, या सगळ्यांना लाभ प्रत्यक्षात देण्याच्या संबंधीचं काम होतं आहे. तुम्हाला आठवत असेल मागं एकदा असा प्रसंग आला होता की काही महिन्याचं अनुदानच देणं नव्हतं. जवळजवळ 14 महिन्याचं अनुदान दिलं नव्हतं. कमिटी काय करत होती परमेश्वराला माहीत, पण दिलं नव्हतं. पैसे असून दिलं नव्हतं.
कोण चौकशी करत नव्हते. एक दिवस काही माता भगिनी आल्या माझ्याकडं वडीलधाऱ्या, आणि अण्णा मला हुडकत आल्या आणि मला म्हटल्या अण्णाची गाडी आहे म्हणून कोणतर हात सांगितल्याबरोबर त्यांनी थांबवली गाडी, आणि अण्णा म्हटले असंच जरा का बोलायचं आहे. म्हटलं काय आहे, जरा उतरा म्हटलं गाडी. उतरल्यावर अक्षरशः गाळ पाणी आलं त्यांच्या डोळ्यातनं. 14 महिने झालं संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान आलं नाही म्हणून सांगितलं त्यांनी. मी उतरलो, सगळा विषय समजावून गेला तसाच सगळा. मी तहसीलदार कचेरीत गेलो, सगळं विषय अधिकाऱ्याला बोलवून समजावून घेतला, आणि 8 कोटी रुपये त्यांचे प्रलंबित होते. 8 कोटी रुपये, 7,80,00,000 आणि इतर योजनेतनं 21 लाख रुपये पेंडिंग होते. मी तसाच रात्री निघालो आणि दुसऱ्या दिवशी ते 8 कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा केले होते, त्यांच्या खात्यात. हे तुम्हाला आठवत असेल त्या दिवशी. हे गोरगरीब आहेत, त्यांना द्यायच्या संबंधीचा निर्णय घेतल्यानंतर ते त्यावेळी त्यांना मिळायला पाहिजेत, त्यांच्या पदरात पडायला पाहिजे. त्या मताचं आम्ही त्यासाठी जे लागेल ते प्रयत्न करू. भांडू सरकारशी, वाढवायला पाहिजे म्हणून सांगू, पण मिळाल्यानंतर ते मग मिळत नाहीत सांगूनसुद्धा जाहीर झालेलं देत नाही, हे नाही चालत आमच्याजवळ. आम्ही स्पष्टपणानं सांगितलं. सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळसुद्धा चर्चा झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी योजना काही लोकांनी उठवलं, पुढच्या 31 मार्च 2025पर्यंतच ही योजना आहे म्हणून. आम्ही जाहिरात देऊन सांगितलं नाही, त्याच्या पुढेही चालणार आहे योजना. जोपर्यंत महायुतीचे नेते सत्तेत आहेत तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकत नाही, एवढं जाहीरपणानं सांगतो तुम्हाला. कारण सगळ्यांनी ठरवून दिलेला आहे योजना, याचा लाभ द्यायच्या संबंधीचं काम ठरवून दिलं, द्यायचं सांगून उमजून सगळ्यांनी दिलेली योजना आहे. त्यामुळं आता या योजनेचा लाभ प्रत्यक्ष सगळ्यांना मिळाला आहे. जसं सुरेशराव हळवणकरांनी मगाशी सांगितलं की संजय गांधी निराधार महत्त्वाची कमिटी आहे, तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना ही सुद्धा महत्त्वाची कमिटी आहे. ह्याचा अध्यक्षसुद्धा विद्यमान आमदारच व्हायला पाहिजेत, अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळं मी अध्यक्ष या कमिटीचा झालो. पहिली मिटिंग आम्ही महापालिकेत घेतली. त्या ठिकाणी इचलकरंजीतनं 51,500 अर्ज मंजूर झाले. आपल्या तालुक्यातनं आणि इचलकरंजीतनं मिळून 1,36,000 अर्ज या तालुक्यातनं मंजूर झाले. इचलकरंजी प्लस हातकर्डी तालुका. एवढ्या मोठ्या संख्येनं अर्ज आपल्या या परिसरात मंजूर झाले. त्यातले 75% लोकांना काल अखेर पैसे प्रत्यक्ष खात्यात आलेत. 1,36,000 लाभार्थींच्या हातकर्डी तालुक्यातल्या लाभार्थींच्या पैकी 75% लोकांचे पैसे त्यांच्या खात्यात आले. उर्वरित लोकांचे का आले नाहीत तुम्ही म्हणाल? राज्य सरकारने पैसे भरले नाहीत का? असं नाही. राज्य सरकारने सगळ्यांना पैसे द्यायचे निर्णय घेतला. ते पैसे जमा आहेत त्यांचे बँकेत, पण बँक कुणाला पाठवायचं ते खातं आधार कार्डाला लिंक नाही. तुम्ही विषय समजावून घ्या. आधार कार्डाला तुमचं बँक खातं लिंक असल्याशिवाय हे शासनानं पाठवलेले पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. आणि बऱ्याच लोकांना माता भगिनींना हा विषय माहीत नाही, किंवा त्यांच्याकडनं चुकीनं राहून गेलं, किंवा ज्यांचे 2-2 अकाउंट आहेत त्या आधार कार्डाला एक लिंक झाला असेल आणि नंतर त्याने बँकेत फॉर्म भरताना दुसरं खातं जर जोडलं असेल तरीसुद्धा ते पैसे येणार नाहीत. कारण आधार कार्डाला लिंक असलेला नंबर जोडल्याशिवाय कॉम्प्युटराईज सिस्टीमला ते जोडलं ते पैसे जोपर्यंत आधार कार्डाला तुमचं बँक खातं जोडलं जात नाही तोपर्यंत पैसे येणार नाहीत. तुम्ही आत्तासुद्धा जोडा, लगेच तासाभरात तुमच्या पैसे जमा होतील. कारण तुमच्या नावावर तिथं पैसे ऑलरेडी भरले गेलेले आहेत. या पद्धतीनं राज्य सरकार आता काम करायला आहे. योजनेचा लाभ वाढवायला पाहिजे, जरूर वाढवायला पाहिजे, या मताचं आम्हीही आहोत. इकडं आज आपण द्यायला लागलो लाभ 2.5 लाख लोक उत्पन्न असलेल्या माता भगिनींना आपण मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ द्यायला लागलो. त्यांचं उत्पन्न 2.5 लाख असलं तरी त्यांना आम्ही हे द्यायला लागलो आहे. आणि ह्या योजनेत आम्ही सांगतो 21,000 रुपयेचं उत्पन्न पाहिजे. का हो? का 2.5 लाख नको?
50,000 कोण तर म्हटलं का 50,000, 2.5 लाख का नको? आज ठराव करा, इथं मी मांडतो तो ठराव आणि खासदारांचं अनुमोदन घ्या आणि या सगळ्यांच्या साक्षीला झाल्या म्हणून घ्या की ज्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचं उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख केली आहे, त्याचप्रमाणे संजय गांधी आणि इतर सगळ्या लाभार्थ्यांची मर्यादा 2.5 लाख रुपये करावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करा. पालकमंत्री आमचे या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं 3,000 रुपये करतो म्हणून. हिता आले असते तर हिता आजच जाहीर करा म्हणून लावलो असतो आम्ही, पण म्हणून आले नाहीत काय माहीत नाही आम्हाला, पण आले नाहीत. मला वाटते आणखी एका गोष्टीमुळं आले नाहीत ते. त्यांनी परवा 2 त्यांच्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल केलं. एक त्यांनी आयुर्वेदिकचं हॉस्पिटल आणि दुसरं योगाचं हॉस्पिटल तयार केलं. त्यांच्या मतदारसंघामध्ये 2 ठिकाणी ते आणलं, पण इचलकरंजी त्यांना दिसली नाही. इचलकरंजीच्या IGM रुग्णालयामध्ये 300 बेडचं आम्ही हॉस्पिटल केलं. त्यावेळी आम्ही इथं आमच्या इचलकरंजीला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं, त्याचा उल्लेख त्यांना करावा असं वाटलं नाही त्यांच्या परवाच्या कॅबिनेटमध्ये. का हो, का राहिले ते? इचलकरंजीचं आहे म्हणून. आमचं पालकमंत्र्यांना ठामपणानं सांगणं आहे की इचलकरंजी मागं सुद्धा कोरोनाच्या वेळी काय काय आम्ही त्रास भोगवला, त्यावेळी तुम्ही तिकडं होता, आम्ही इकडं येतो. आता सगळी एकत्रित आहे तरी आता असं का? हे नाही बरोबर. आम्ही इथं इचलकरंजी आमचं तुमच्यापेक्षा मोठं शहर आहे, आमची महापालिका आहे, इथं 300 बेडचं हॉस्पिटल आहे, इथं आम्हाला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं. एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलं 200 बेडचं 300 बेड करत असताना मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं आहे. मग मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं इथं जे काही नर्सिंग कॉलेज आहे त्याचा उल्लेख करून त्याचं काय असेल ते नियोजन करायला नको? तुमच्या तिथल्या 2 कॉलेज पुरतं झालं म्हणजे जिल्हा झाला? हे प्रश्न आहेत, भयंकर प्रश्न आहेत. इचलकरंजी आमची औद्योगिक नगरी आहे, कोणावर अवलंबून नाही आम्ही स्वयंभू आहे, आम्ही कष्टकरी आहे. रात्रीचा दिवस करून आम्ही घड्याळ बघून काम करत नाही. इटलराव अजितदादा सकाळी 8 पळतात तसं आमचा कारखानदार पळतोय, कामगार पळतोय, म्हणून गाव पळतंय. सगळं पळणारे लोक आहेत म्हणून गाव पळतं. इथं काम केल्याशिवाय गत्यंतर नाही हे गावाला माहिती आहे म्हणून गाव पुढं चाललं आहे. या सगळ्या बाबीचा विचार करून आपण गावाचे प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत. त्यासाठी या सगळ्या नेते मंडळींची आम्हाला आवश्यकता आहे, गरज आहे. आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो आहे प्रामाणिकपणानं सरकारबरोबर. आमचा हक्क काय मागायचा? आम्ही राहिलो आहे ना. आम्ही हळवणकर साहेबांच्या विरोधातच लढलो आम्ही, पण दोघं एकत्रित आहे की नाही? आम्ही तेही भाजपत आहेत, मीही भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. ते सांगतायत जाहीरपणानं आम्ही तुम्हाला प्रवेश दिला नाही. आम्ही सांगतोय प्रवेश केला नाही. तुम्ही सांगताय आम्ही प्रवेश नाही करत, त्याला तिकीट देत नाही. आम्ही म्हणतोय आम्ही तुमच्याकडे मागत नाही. पुढं तुम्ही टाळ्या वाजवतो म्हणजे माझेच सगळे आहेत रे बाबा, कोटी कोटी आशीर्वाद देणार आहे नवा. हां, आता मी नाही, राहुल राहणार आहे. ह्या सगळ्यांत एकच सांगायचं आहे मला, सगळ्या मान्यवर नेते मंडळींना, इथं झाकून काय ताकाला जाऊन मोगा का लढवायचा? आता दडवायचा आहे ना लढाय. आता हाय हळवणकर साहेबांनी परवा जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन कुठं तर सांगितलं आमच्या पक्षात जे नाहीत त्यांना भारतीय जनता पक्ष उमेदवारी देत नाही. मी वाचलेलं सांगतो, मला माहीत नाही तुमचं काय, मी ऐकलं नाही स्वतः, पण वाचलंय. त्या वाचलेल्याचा दाखला घेऊन मी वरिष्ठांना सांगून आलो असं हळवणकर साहेबांचं मत आहे. त्यामुळं मला उमेदवारीला विरोध होणार. तुम्ही हळवणकर साहेबांना किंवा मागे एकदा लढता लढता राहिलेत हिंदूराव शेळके साहेबांना, कुणालाही नेत्यांना गावातल्या भाजपचे देणार असला तरी माझी काय हरकत नाही सांगून आलो. म्हणजे मी तुम्हाला अगदी मोकळेपणानं सांगतो. म्हणजे त्यांनी मला दिलं तरी लढणार, म्हणजे मी पळून जाणार नाही. त्यांनी मला दिलं तरी लढणार, त्यांनी नाही म्हटले मुख्यमंत्र्यांनी देतो म्हटले तरी लढणार. हे दोघंही नाही म्हटले, विठ्ठलचे अजितदादा म्हटले तरी लढणार. मी सांगितलं महायुतीत तर लढणार. विठ्ठल तूही माग, रवीनं मागितलायच. इथं हळवणकर साहेब आणि आमचे शेळके साहेब जुनेच आहेत, ते काय सिनियर आहे, त्यांची सिनियरिटीच आहे. अशोकराव तुम्ही काय करणार?
ठरा वडगाव वहिनींचा आहे की बघा काय करतात ठरवा. अनिलराव कार्यक्रमाला सगळ्यांनी बोलवला, फार चांगलं केलं, मन मोकळं करायची संधी दिला. मी वाट बघत होतो, माझा फोटो सुद्धा बाबानं छापला नाही अध्यक्ष झाल्यावर, बातमीत सुद्धा नाव घातलं नाही, त्याला अध्यक्ष मी केलं. कारण माझ्या संमतीशिवाय अनिल जाळे अध्यक्ष होऊ शकत नव्हते. हे कितीही दंगा करत होते तरी ते प्रकाशांनाने मान्यता दिल्याशिवाय नाही, असं चंद्रकांत दादांनी सांगितलं होतं. मला दादा एक दिवस म्हटले, दादा अण्णा हे व्हायला, अण्णा म्हटलं दादा हे तुमचा आदेश म्हणा, दुसऱ्या मिनिटाला मान्य म्हटलं. माझा आदेश आहे म्हटले, प्रकाश अनिलला करायचं आपण मान्य म्हटलं. दादा तुम्ही आदेश दिल्यानंतर अमान्य म्हणणारा कोण आहे, मला मान्य आहे. आणि लगेच आदेश काढला, तिथल्या तिथं अनिल डाळ्यांचा आदेश काढून दिला आम्ही. आणि केसरकर साहेब ती सही रवीने केली आहे काय साहेबांनी, केसरकर साहेबांनी केली आहे माहीत नाही, पण एवढ्या फास्ट पत्र आलं ते आलं म्हणून सांगले. त्याबद्दल रवी तुमचं अभिनंदन. एवढ्या केसरकरांच्या काळामध्ये ज्या गतीनं सगळं केलं सा, ती गती आज अपेक्षित आहे आम्हाला. विठ्ठलराव ती गती अपेक्षित, त्यांच्याकडनं तेवढं शिका काय काय करायला लागतं. माझी विनंती आहे, संजय गांधी निराधार योजनेचा कार्यक्रम आहे, आमची नको तिकडं भाषणं चाललेत, पण लाभा सांगण्याचा हेतू काय, आम्ही सगळे एकच आहे. आणि आपण लढलो तर सगळ्यांची लई गुची होणार आहे. सगळीजण टपून बसलेत, तुम्ही आमच्यात कोण उभे राहत आहे, मग तुम्ही कोण राहणार नाही सा, त्यांच्यात राहणाऱ्याला कोण कोण पाठिंबा देत आहे, कुठं कुठं मिटिंगा घ्यायच्या, काय काय करायचं, याची सगळी वहीवर उजळणी चालू आहे. पण माझी विनंती आहे, पुढेही काय करायचं, मी काल सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये, जिथं आलो तिथं जायचा विषय नाही. पुढं आता काय मी प्रामाणिकपणानं राहिलो, तुम्ही माना न माना, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं खासदारांच्या निवडणुकीमध्ये त्यांचं काम करायचं, रवी केलं की नाही रे बाबा, आम्ही बोल तोंडानं सांग, मान आणू नको. हां केलाय, नाही भोजनाची नको, भाषणाची करूया आपण. मला अनिलनं सांगितलं वाटेल तेवढं बोला म्हणून. अरे मला एक सांगतोस आणि इकडे नेते मंडळीने एक सांगितलंय, असू दे घ्या. आता अनिल आता इंदुरावने नको म्हटलं, बरं मी तुमच्या सांगितले, परत आदरानं सांगतो, मी रागानं बोलत नाही. आपल्या आपल्यात काय झालं कोण तर काय नको, त्यांची टाळ्या वाजवत नको जायला सगळ्यांनी. एवढं करा, लई झालं. माझं सगळ्यांना सांगणं आहे, लोकशाही आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला आपला आपला हक्क सांगायची मुभा आहे, सवलत आहे. आणि यात आपण सगळेजण मिळून चांगलं करायचा, गावाचं चांगलं करायचा प्रयत्न करू. एक करूया, सगळेजण मिळून गाव पुढून नेऊया, गावातले प्रश्न सोडूया. या कामात कमिशनर आडवा यायला रवी, कसा कुठल्या मुहूर्तावर कोणाला आणलायचा काय माहीत नाही आम्हाला, पण प्रत्येक चांगल्या कामात तो आडवा एवढं जाहीरपणानं सांगतो. आणि मी DPCच्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं त्यांना सस्पेंड करा म्हणून, आणि ते मिनिट्समध्ये पालकमंत्र्याला घ्यायला सांगितलं होतं. ते घेतलं की नाही बघू, त्याच्यानंतर पालकमंत्र्याने आम्ही हे सुरूच होणार आहे. त्या निमित्तानं परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.